प्रत्येक माणसाची यशस्वी वाटचाल आपल्याला नेहमीच प्रभावित करते, परंतु त्या यशाच्या वाटचालीमागची खरी कहाणी काय असते? सक्सेस स्टोरीज सगळ्यांनाच ऐकायला आवडतात, पण त्यामागची रिअल स्टोरी काय असते? चला तर मग अशाच दमदार पर्सनॅलिटीज बरोबर मी म्हणजे भार्गवी चिरमुले आता बातचीत करणार आहे. या सगळ्या सक्सेस स्टोरीजमधनं आपल्याला त्यांच्या यशाची वाटचाल तर नक्कीच कळेल, पण त्यामधनं आपल्या आयुष्याला नवीन दिशा देखील मिळेल. रेडिओ सिटीच्या पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुले या कार्यक्रमातून आपण अशाच सक्सेस स्टोरीज ऐकूया. या पॉडकास्टचे ज्वेलरी पार्टनर आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. या पॉडकास्टसाठी आपल्याला साड्या दिल्यात शुभांगी सारीज अँड बुटीक, संभाजीनगर, कोल्हापूर. या पॉडकास्टचे मेकअप स्पॉन्सर्स आहेत प्राची दुधाने मेकअप आर्टिस्ट्री. या पॉडकास्टचे मिल्क पार्टनर आहेत वारणा मिल्क, कोल्हापूर. या पॉडकास्टचे व्हेन्यू पार्टनर आहेत लोटस बँक्वे अँड लॉन, मार्केट यार्ड, कोल्हापूर. बदलती जीवनशैली आणि त्या जीवनशैलीच्या बदलामुळे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम यावर आत्तापर्यंत आपण अनेक वेळेला अनेक लेख वाचले असतील, पुस्तकं वाचली असतील, इंटरव्ह्यूज ऐकले असतील, पण खरंच हे नक्की काय आहे? आपलं जीवन बदलताना, आधुनिकतेकडे जाताना आपण काही आपल्या गोष्टी विसरत चाललो आहे आणि ह्यामुळे आपण आरोग्याकडे देखील दुर्लक्ष करायला लागलो आहे. ह्याचा परिणाम कॅन्सरसारख्या असाध्य रोगापर्यंत देखील पोचला आहे. पूर्वी असं वाटायचं की कॅन्सर हा शहरातला आणि श्रीमंत लोकांचा होणारा रोग आहे, पण हळूहळू त्याची दाहकता आपल्याला जाणवायला लागली. सर्वसामान्य लोकांपर्यंत, अगदी ग्रामीण लोकांपर्यंत हा कॅन्सर पसरायला लागला. मग त्यासाठी लागणार होती आपल्याला डॉक्टरांची मोठी टीम. देशामधनं वेगवेगळे डॉक्टर्स लागणार होते या क्षेत्रात काम करण्यासाठी. तेव्हाच एक डॉक्टर एका ध्येयाने पछाडलेला, त्यांनी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. मिरज हे एक सेकंड टियर सिटी आपण म्हणू शकतो, तिथे स्वतःचं रिसर्च सेंटर अर्थात डॉक्टर जोशी, रवींद्र जोशी. भेटूया त्या निमित्ताने मिरजमधल्या उघडलेल्या सगळ्यात मोठ्या कॅन्सर रिसर्च सेंटरच्या डॉक्टर रवींद्र जोशींना. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. नमस्कार. सर, मला पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही MBBS गोल्ड मेडलिस्ट, त्याच्यानंतर तुम्ही MD ऑन्कोलॉजीमध्ये केलं. मुळात MBBS गोल्ड मेडलिस्टपर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता? धन्यवाद मॅडम. आज माझ्या मुलाखत तुम्ही घ्यायला लागले. या रूपानं माझं जे काही व्यक्त करायचं आहे ते तर काही लोकांपर्यंत पोचू शकतो. तुम्ही जे विचारलं MBBSचं करायला किंवा डॉक्टर व्हायला काय प्रेरणा मिळाली? येस. सो मी असं म्हटलं तर एकदम फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड आहे. माझे वडील ट्रान्सफरेबल जॉब गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटकामध्ये ऑफिसर होते. सो ते कुठं जायचं तिथं सगळं आम्ही व्हर्नॅक्युलर शाळेतनं शिकलं आहे. म्हणजे ते कन्नड मीडियममध्ये शिकले. सो प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण सगळं. आणि त्यानंतर बघितलं तर वडिलांचं मित्र सगळे डॉक्टर असायचं आणि डॉक्टर होऊन कसं ते पेशंटना हे ट्रीटमेंट करायचं आणि त्यातनं प्रेरणा मला असं मिळालं की आय शुड डू समथिंग बेटर इन दिस. येस, असं वाटलं. म्हणून मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सीट मिळाली. कर्नाटक स्टेटला ज्यावेळी MBBSचं सिलेक्शन झाली ते मला राज्याला 120वा रँक मिळाला. वाव. तर म्हणून गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज इट अ व्हेरी रिबेटेड, व्हेरी प्रेस्टिजियस कर्नाटक मेडिकल कॉलेज हुबळी, इथं मला MBBS सीट मिळालं. अँड सुदैवानं मला अभ्यास पण करायला चांगलं प्रेरणा मिळाली. त्याच्याकडून MBBSमध्ये फिजिओलॉजी विषयात मला गोल्ड मेडल मिळालं. वाव. आणि ते त्यानंतर MD मेडिसिन पण कर्नाटक मेडिकल कॉलेज हुबळीमध्ये मिळालं. आणि त्यावेळी मला जास्त उत्सुकता किंवा माझं इंटरेस्ट सेल बायोलॉजी म्हणजे पेशींचं वाढ, पेशींचं डिव्हिजन, त्याचं कंट्रोल ह्या विषयावर खूप मला जीन्स ह्याच्यावर खूप इंटरेस्ट असायचं. युजली MD मेडिसिन म्हटलं की ते कार्डिओलॉजी व्हायचं, न्यूरोलॉजी व्हायचं, असं गायनेकोलॉजी आहे किंवा MD मेडिसिन झाल्यावर ते मेंदूरोग तज्ज्ञ किंवा हार्ट तज्ज्ञ हे असं सहसा रुची असते. परंतु मला हे पेशी, जनुकीय अंश ह्याच्यात जास्त रुची असल्यामुळे मेडिकल ऑन्कॉलॉजी हा विषय एक असते असं जाणवलं. त्यावेळी दिस वॉज वे बॅक इन लेट 90s. सो त्यावेळी हे असं विषय कमी होत्या, तरी मला त्याच्यात एक रुची होतं म्हणून ते DM मेडिकल ऑन्कॉलॉजी कोर्ससाठी एंट्रन्स दिली मी आणि सिलेक्शन झाली. आणि आय डिड माय DM मेडिकल ऑन्कॉलॉजी फ्रॉम किद्वाई कॅन्सर इन्स्टिट्यूट, बँगलोर. पण तुम्हाला त्या पेशी आणि ह्या सगळ्याचा अभ्यास आवडत होता म्हणून तुम्ही ऑन्कोलॉजीकडे वळले? येस. आणि तिथे गेल्यानंतर आय डिडंट हॅव एनी रिग्रेट्स बिकॉज दॅट वॉज ते ब्रँच जे होतं माझ्या मनासारखं होतं. आणि तिथं बघितलं
की कॅन्सर विषयात सहसा पब्लिकमध्ये कन्सेप्ट त्यावेळी तरी, आता तरी बदललेला आहे, त्यावेळी तरी असं होतं कॅन्सर म्हटलं की कॅन्सल, कॅन्सर म्हटलं की कॅन्सल, अच्छा कॅन्सल, म्हटलं की कॅन्सर, असं समाजात एक धारणा होती. बट तिथं किद्वाई कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर बरेच रुग्ण ट्रीटमेंट घेऊन वर्ष दशक जगलेलं आणि जिद्दानं जगलेलं, चांगलं झालेलं स्वतः प्रत्यक्षात डोळ्यांना बघितलं आणि ते कसं होतंय ह्याचं शिक्षण मिळालं. सो आय एम व्हेरी हॅपी, आय वॉज व्हेरी हॅपी. मग ते ब्रांच मला मनाप्रमाणे मिळालं आणि सुपर स्पेशालिटी झाली. पण सर ते तुमचं सगळं तर कर्नाटक म्हणजे बँगलोरमध्ये झालं आणि ते सगळं हुबळीमध्ये शिक्षण, मग मिरजमध्ये येण्यामागचं कारण काय होतं? थँक्यू. हे कसं आहे, माझं नेटिव्ह मूळ खुदगाव अथणी. अथणी एक तालुका प्लेस आहे, जस्ट 50-60 किलोमीटर मिरजेपासून आहे. ओके. इट्स ऑन द बॉर्डर ऑफ महाराष्ट्र. सो माझं जे काही शिक्षण कर्नाटकात झालं तरीसुद्धा माझा टच आहे पश्चिम महाराष्ट्राने याच्यात बरोबर होतंच. आणि ज्यावेळी माझं कॅन्सर स्पेशलायझेशन झालं त्यावेळी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये एक मोठा इन्स्टिट्यूट मिरजमध्ये जस्ट इट कमअप झालं होतं. तिथलं ते डायरेक्टर होते डॉक्टर DK गोसावी म्हणून, ते एकदम थोर माणूस आणि प्रेरणादायी माणूस. त्यांनी मला मेसेज पाठवले की तुम्ही DM मेडिकल ऑन्कॉलॉजी झाले, आपल्याला सर्व्हिस पाहिजे, तुम्ही येऊन देऊ शकाल का? सो येऊन त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर म्हटलं हे जगा माझीच म्हटलं. सो गॉट रिक्रुटेड देअर, जॉईन देअर. देन त्याला असं अवकाश मिळालं मला काम करायला की डायरेक्टर साहेबांनी, डॉक्टर DK गोसावी साहेबांनी एवढं अवकाश दिले की मी तुम्हाला हे हे कॅन्सर हॉस्पिटलची पिलर म्हणून समजतो आणि तुम्ही याला पुढे घ्या. सो असं क्लीन स्लेट मिळाल्यानंतर मग मनानं काम केलं, समाज रिकग्नाईज केली, मग करिअर डेव्हलप होत गेलं. मग तसंच ते स्वतःचं हॉस्पिटल पण काढून मग स्वतःची सेवा पण मनासारखं पुरवायला चालू केलेलं आहे. पण सर तुम्ही जेव्हा किती साली तुम्ही मिरजमध्ये काम सुरू केलं? 2000 मे 2000 मे ते 2026 ह्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो येणाऱ्या सगळ्या रुग्णांमध्ये? म्हणजे 2000 साली तरी कॅन्सर मला असं वाटतं हा फक्त मुंबई, पुणे, बँगलोर, चेन्नई अशा ठिकाणी होणारा रोग आहे असं लोकांना वाटलं. पण आता ग्रामीण भागात सुद्धा कॅन्सरचं प्रमाण फार वाढलं आहे. कुठलाही रोग श्रीमंताचा गरीबाचा असं नसतं, हे कॅन्सरने आपल्याला दाखवलं. बरोबर. तर सर तुम्हाला हा ग्राफ कसा वाटतो? आणि हा खूप अलार्मिंग आहे असं मला वाटतं, तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. म्हणजे हे 2000 साली ज्यावेळी आलो त्यावेळी काही कॅन्सरचं पहिलं शंकाच काढायचं नाही आणि काढलं तरीसुद्धा त्याचं ट्रीटमेंटकडे जायचं नाही आहे असं एक भाव होतं. म्हणून समाजात धारणा होतं की कॅन्सर म्हणजे कॅन्सल असं होतं. काही मोजके लोक मुंबईला गेलो किंवा पुण्याला गेलो किंवा चेन्नईला गेलो, बेंगलोरला गेलो असं व्हायचं. बट ह्या इन्स्टिट्यूट आल्यानंतर या भागातसुद्धा कॅन्सरचे ट्रीटमेंट सहजिकपणे होऊ शकतो असं मेसेज मिळालं. आणि तुम्ही म्हणता तसं कॅन्सरचा ऑकरन्स किंवा नवीन कॅन्सर उद्भवण्याची प्रमाण पण वाढलेलं आहे. ते वेगवेगळ्या कारणानं असते आणि ग्रामीण भागात पण कॅन्सरचे प्रमाण वाढलेलं आहे. त्याला वेगवेगळे कारण असतात. ते काही आतील जनुकीय अंश असतात आणि बाह्यजन्य काही कारण असतात. काही कारण सांगायचं म्हणजे तंबाखूचं वापर, तंबाखूचं कुठल्याही रूपांना वापर, खाण्याची तंबाखू, स्मोकिंग तंबाखू, नस्य म्हणून वापरतो ते तंबाखू, कुठल्याही प्रकारचं तंबाखूचं वापर केल्यानंतर कॅन्सरचे प्रमाण वाढते हे सिद्ध आहे एक. आणि दुसरं बाकीचं पण व्यसन, ते अल्कोहॉल किंवा काही व्यसन, लॅक ऑफ एक्सरसाइज म्हणजे जे काय आपल्याला शारीरिक व्यायाम पाहिजे, आहार पद्धती किंवा काही तळलेलं भाजलेलं आणि आगीवर भाजलेलं ते जास्त ते पदार्थ घेणं, क्युरेटेड म्हणतो म्हणजे सॉल्ट खूप असं प्रिझर्वेटिव्हचं फूड वापरायचं, आर्टिफिशियल जे काय म्हणतो कलरिंग एजंट्स, फ्लेवरिंग एजंट्स हे वापरून असं आहार पद्धती पण बदललेलं आहे, श्रम घ्यायची पद्धत पण बदललेलं आहे आणि हे जे फळ भाज्या वगैरे खायचे प्रमाण कमी झालं आहे. सो हे सगळं मिळून कॅन्सरची प्रमाण डेफिनेटली वाढलेलं आहे. प्लस दुसरं ऑटोमोबाईल पोल्युशन किंवा फॅक्टरी पोल्युशन्स दे डेफिनेटली कॉज मेनी कॅन्सर्स. म्हणजे बऱ्याच कॅन्सरला ते कारणीभूत ठरतं आहे. पॉल्युशन वेगवेगळ्या प्रकारचं रासायनिक पोल्युशन, ऑटोमोबाईल एक्झॉस्ट पोल्युशन, फॅक्टरी एक्झॉस्ट पोल्युशन. तर असं पोल्युटेड ॲटमॉस्फिअर
आता शेतात ते वापरणारे ते काय म्हणतो पेस्टिसाइड. पेस्टिसाइड्स येस. बऱ्याच प्रमाणात वाढले आणि त्यामुळे पण बरेच कॅन्सरकारक अंश असतात. हां, हे सगळे मिळून समजा आम्ही 100 कॅन्सरचे पेशंट आहे, तर बाहेरचं कारणांना डायरेक्ट होणारे कॅन्सर्स 35 to 40% ऑफ कॅन्सर्स आर ड्यू टू दिस. बाकीचं जे कॅन्सर्स आहे ते आतील अंश असतात. सर, तसंच आता लहान मुलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलंय, मग शहरांमध्ये पेक्षा गावांमध्ये पण ते प्रमाण दिसतं तुम्हाला? इट इज दॅट. म्हणजे दोन्ही शहरामध्ये गावामध्ये दोन्हीकडे लहान मुलामध्ये होऊ शकतो, मध्यम वयात होऊ शकतो किंवा एल्डरली किंवा वयस्कर माणसामध्ये सुद्धा होऊ शकतो. प्रमाण पण वाढलेलं आहे आणि पॅटर्न पण बदलत चाललेलं आहे. सर, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने तुम्ही मगाशी म्हणालात हां. की कॉशन हां. हे एक दिलं आहे, CA एक शब्दाला अर्थ आहे. थँक्यू फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. आता लोकांना सांगायचं आहे की कॅन्सर, मग आता आम्हाला कशाला कॅन्सर होते म्हणून मी विचार करू, असं कोणाचं असते. कोणाला वाटत नाही की मला कॅन्सर आहे का, असं शंका कोणाला येत नाही. मग कधी ते विचार आणायचं डोक्यात, टेन्शन घ्यायचं नाही आहे. बट हे असं काही असतील तर शंका काढून डॉक्टरकडे जाऊन तपासून लवकर डायग्नोज करून घ्यायचे. त्याला एक अक्रोनिम आहे, कॉशन म्हणून. CAUTION, कॉशन. C म्हणजे चेंज इन बॉवेल ऑर ब्लॅडर हॅबिट्स, म्हणजे लघवी किंवा शौचाच्या सवय जे असते, सवयीमध्ये बदल होणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं शौचाचं रोज एकदा किंवा रोज दोनदा असं असते, ते न होता कॉन्स्टिपेशन कंटिन्युअस राहणे किंवा नको तर फ्रिक्वेंट जुलाब होणे, काळपट संडास होणे, या असं शौचाच्या सवय, लघवीचं सवय, लघवी तटल्यासारखं होणे किंवा फ्रिक्वेंट युरिनेशन होणे, लघवी वाटे रक्त जाणे. तर हे जे शौच किंवा लघवीचं सवयीमध्ये बदल होणे, चेंज इन बॉवेल ऑर ब्लॅडर हॅबिट, C. A स्टँड्स फॉर अ सोर दॅट डझंट हील, म्हणजे ऋण किंवा जखम भरून न येता 2 किंवा 3 आठवड्यापेक्षा जास्त टिकून राहणारे तोंडात अल्सर्स. ते काय पान खातो, तंबाखू खातो किंवा काही न खातो तर अल्सर्स येतात, पण तो अल्सर्स असं आठवड्याभरात जाते. ते बरोबर टिकून 2-3 आठवड्यापेक्षा जास्त राहिली तर ते तपासून घ्यायला पाहिजे. ओके. एस्पेशली टोबॅको वगैरे यूज असतील तर नक्की तपासायला पाहिजे. सो अ सोर दॅट डझंट हील. आणि मग CAU, अनयुज्युअल ब्लिडिंग ऑर डिस्चार्ज. ओके. म्हणजे स्त्रियामध्ये अंगावर जाणे, लाल किंवा पांढरे अंगावर जाणे, इंटरमेन्स्ट्रुअल ब्लीड, पाळीत दोन्ही पाळीमध्ये जाणे, पोस्ट मेनोपॉझल ब्लीड म्हणजे पाळी थांबल्यानंतर परत ब्लिडिंग होणे, नाकातनं हिरड्यातनं विनाकारण रक्तस्राव होणे, ओके, लाल चट्टे ठिपके अशासारखं उठणे अंगावर. सो दीज आर कॉल्ड अनयुज्युअल ब्लिडिंग or discharge from anywhere. Okay. Okay. CAU. T is thickening or lump in the breast or elsewhere. गाठ्या स्त्रियांमध्ये स्तनामध्ये किंवा मानेत, काखेत, पोटात काही गाठल्या लागतात, तसं हे लम्प्स, थिकनिंग ऑर लम्प इन द ब्रेस्ट ऑर एनिवेअर इन द बॉडी. CAUT I. I इज इंडायजेशन डिस्पेजिया, म्हणजे सतत अपचनसारखं वाटणे, पोटात काहीतरी अस्वस्थ वाटणे आणि गिळायला त्रास होणे, आहार जे असते घट्ट पदार्थ नंतर पाणी पण उतरत नाही, असं प्रोग्रेसिव्ह डिस्पेजिया, गिळायला त्रास होणे, गिळायला अडकल्यासारखं होणे आणि इंडायजेशन करपटेकर, सतत करपटेकर, असं इंडायजेशन डिस्पेजिया आय झालं. हां. O इज ऑब्वियस चेंज इन अ मोल. तीळ किंवा चामखीळ जे असतात त्याच्यात रंग बदलणे, आकार बदलणे, व्याप्ती बदलणे, ते ऑब्वियस चेंज इन अ मोल इज O. मग त्या स्किन कॅन्सरचं लक्षण असू शकतं, मेलानोमा म्हणून. ओके. N इज नॅगिंग कफ ऑर होर्सनेस ऑफ व्हॉइस, सतत खोकला आणि सतत घसा बसणे. सो हे जे असं CAUTION, कॉशन, ह्यापैकी 7 सूचक लक्षण, हे झालं 7 सूचक लक्षण होतं. यापैकी काही असतील तर हेच कॅन्सरच असायला पाहिजे असं नाही आहे, वेगळं कारणानं पण असं होऊ शकतो. बट जाऊन तपासून घेऊन नाही ना खात्री करून घेणं जरुरी आहे. कारण वेळी जर गेलं तर नक्कीच तुम्ही रिझल्ट चांगले असतात. ओके. हे आणखी एक ॲड करतो. हे वयस्कर माणसामध्ये झालं, म्हणजे अडल्ट माणसामध्ये हे CAUTION खरंच होतं.
लहान मुलामध्ये वेगळं लक्षण आहे. हं. लहान मुलामध्ये हे सगळं CAOT होत नाही. त्याच्यात सिलुऑन म्हणून एक ॲक्रोनिम असंच एक नाव ठेवलेलं आहे. सीक अर्जंट हेल्प फॉल यस आय चेंजेस. आय डोळा लहान मुलाचं एवढं बाळानंतर डोळं बघायचं. डोळा तिरळेपणा नसलेलं बाळाला तिरळेपणा दिसायला लागलं. हां. सनसेट आय साईन म्हणजे डोळा एकदम लहान बाळ असते एवढं असते आणि डोळे सतत असं खाली असं फिरलेलं असतील. सनसेट आय सायन्स. हा म्हणजे खाली सनसेट हां. मावळताना. हां असं दिसते. आय सायन्स. एक दोन्ही डोळ्यामध्ये आकारात आणि साईजमध्ये दिसते फरक दिसणे. आय सायन्स. आय एल इज लम्प्स बम्प्स अँड लिम्ब डिस्पॅरिटीज. गाठ्या मानेत आई आंघोळ घालताना ते काहीतरी पोटात गाठी लागते. युलिम्स ट्यूमर म्हणतो. किडनी कॅन्सर असतं लहान मुलामध्ये आणि वेगवेगळे कॅन्सर्स असू शकतात. असो लम्प्स बम्प्स म्हणजे इवन बोनी स्वेलिंग्स येतात. बोन कॅन्सर्स. तर लम्प्स बम्प्स लिम्ब डिस्पॅरिटी. दोन्ही पाय किंवा हातात लेंथमध्ये डिस्पॅरिटी येते. एक लहान एक मोठा असं थोडी दिसायला. लविनता एस्पेशली लम्प्स बम्प्स लिम्ब डिस्पॅरिटीज. सो येस सीक अर्जंट हेल्प. आय सायन्स एल झालं. यू अगेन अनयुज्युअल ब्लिडिंग अनयुज्युअल इझी फटिगॅबिलिटी ऑर इझी ब्रुझॅबिलिटी. म्हणजे खेळत असते परंतु एकदम थकून बसते. एवढं ते उत्साहात राहत नाही त्याला. ब्लिडिंग होते तर काय जरा हे म्हटलं की रक्त चाकळते. सो अनयुज्युअल ब्लिडिंग ऑर इझी फटिगॅबिलिटी. इझी अनयुज्युअल इन्फेक्शन पॅटर्न्स. ताप आलं की ते सर्दी खोकला असेल निमोनिया होऊन बसते. असं प्रतिकारशक्ती कमी झालं लक्षण असतात. सो यू ए इज एक्स पेन्स अँड शुडोरोमॅटिझम. युजली संधिवात हे वयस्कर माणसांचं लक्षण आहे. बरोबर. पण तो लहान मुलामध्ये तसं दिसायला लागलं की जॉईंट स्वेलिंग झालं किंवा जॉईंट दुखते म्हणून बाळ वाक करायला असं काहीतरी करते तर ब्लड कॅन्सरचं लक्षण असू शकतं. बोन मेट्सचं लक्षण असू शकतं. त्याला एक्स पेन्स अँड सुडोरोमॅटिझम म्हणतो. मग रोमॅटिक जे काय होतं रोमॅटिझम जे म्हणतो संधिवात. संधिवातासारखं लहान मुलामध्ये आलं तर ते कॅन्सरची लक्षणं पण असू शकतो. बरोबर. ओके. एन इज न्यूरोलॉजिकल साईन. इथलं एन इज न्यूरोलॉजिकल साईन म्हणजे एकदम लहान बाळामध्ये हॅट साईज इन्क्रीज डोकं एवढं मोठं होतं. हे फ्रंटल फ्यूज नाही होत झालेलं असतात. ते पोकळ असते ना. ते आता प्रेशर वाढलं. ब्रेन कॅन्सर्स आर कॉमन कॅन्सर्स इन चाइल्डहुड. ओके. तर ब्रेन हॅट साईज इन्क्रीज होते. टोपी बसत नाही आणि मग काही डोळ्याला किंवा तिरळेपणा येते किंवा हात पाय तरी पॅरालिसिससारखं होते. असं न्यूरोलॉजिकल सायन्स म्हणतो. फिट्ससारखं येणे. सो सिलुऑन. सीक अर्जंट हेल्प. आय सायन्स लम्प्स बम्प्स अँड लिम्ब डिस्पॅरिटीज. अनयुज्युअल इन्फेक्शन्स इझी ब्रुझॅबिलिटी इझी फटिगॅबिलिटी आणि न्यूरो एक्स पेन्स सुडोरोमॅटिझम अँड न्यूरोलॉजिकल सायन्स. सो या दोन्ही गोष्टी मोठ्यांमध्ये आणि लहानांमध्ये आपण लक्ष ठेवल्या पाहिजे. पण सर हे झालं कॅन्सर आपण आधीच्या स्टेजेस की आपण हे चेक करून जाऊ शकतो. अनेक लोक कॅन्सरवरच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्सना घाबरून डॉक्टरकडे येत नाहीत. म्हणजे त्यांना कळतं की हे काहीतरी अनयुज्युअल आहे जे आपण कॉशन आणि हे सगळं म्हटलं. पण तरी त्या किमो ती औषधं आणि ह्या नावाखाली डॉक्टरकडे जात नाहीत अर्ली स्टेजला. आणि मग येतात तेव्हा सगळं इतकं हाताबाहेर गेलेलं असतं की कोणीच त्याला मदत करू शकत नाही. ह्या ट्रीटमेंट्सविषयी तुम्ही काय सांगाल? आता कसं आहे की कॅन्सरचं ट्रीटमेंट सुदैवानं भारतात चांगले सेंटर्स आलेलं आहे आणि भारतात चांगले कॅन्सरचं ट्रीटमेंट शक्य होऊन बरेच लॉंग टर्म सर्वायवल किंवा क्युअर्ड कॅन्सर पेशंटचं पॉप्युलेशन सर्वायवर्स वाढायला लागले. वाव. सो अर्लियर आय टेल यू म्हणजे माझं करिअर ज्यावेळी 2000 साली सुरू झालं आणि आत्ता बघितलं तर बरेच फरक आहे. सो संस्था आलेला आहे आणि स्पेशलिस्ट आलेला आहे. तर त्या कारणानं कॅन्सरचं ट्रीटमेंट होऊ शकतो. आता कॅन्सर ट्रीटमेंटबद्दल आयडिया द्यायला लोकांना आयडिया द्यायला सांगायचं झालं तर कॅन्सर ट्रीटमेंट हा रिले टीम असल्यासारखं. ओके. धावपटू रिलेचं धावपटू असतात ना. एक धावतो दुसऱ्याला बॅटन देतो तो दुसरं धावपटू धावतो आणि तिसरं धावपटूला बॅटन देतो. बरोबर. कॅन्सरचं ट्रीटमेंट 3 ट्रीटमेंट माणसावर अवलंबून आहे. एक सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट
म्हणजे जे काय त्या तत्वानुसार व्यवस्थित ऑपरेशन करणे. गाठ दिसलं की काढलं, कसं तरी काढलं तर सर्जरी होत नाही. म्हणजे इट इज अ स्पेशलाइज्ड ब्रँच ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी. ओके. त्यासाठी MCH सर्जिकल ऑन्कॉलॉजी म्हणणं आहे. तसंच ट्रेंड माणसं आल्यामुळे बरेच सुधारणा झालेला आहे. सो सर्जरी हे पहिलं धावक. आणि सेकंड रेडिएशन. म्हणजे रेडिएशनचं बरेच फॅसिलिटी आले. बरेच कॅन्सरमध्ये रेडिएशन देऊन कॅन्सरची क्यूर्स वाढवू शकतो. ओके. तिसरं सिस्टमिक थेरपी म्हणजे औषधोपचार. कॅन्सर बेसिकली काय आहे की ते गाठ आहे म्हटलं की काहीतरी लाकूड बसल्यासारखं गाठ नाही येते. हे पेशींचं अनियंत्रित वाढ असून ते साठलेलं अवस्था आहे आणि ते पेशी शरीराला डिस्टर्ब करतात. हे कॅन्सर डिसीज आहे बेसिकली. दुसरं काही शापबेप काही नाही आहे. कॅन्सर काय आहे की आपल्या शरीरातले अब्जावधी पेशीपैकी काही पेशी वांड झाले, ते ऐकत नाही आणि ते नको तिथं साठून बसतात आणि बाकीच्या पेशींना डिस्टर्ब करतात. सो हे जे आहे, चाकूंना तुम्ही काही काढू शकतात आणि काही भोवती असलेल्या त्या पेशींना रेडिएशन देऊन मारू शकता. बट कानाकोपऱ्यात पसरलेलं ते जे पेशी आहे त्याला हे काही करून फरक पडणार नाही. मग त्यांना सगळं मारण्यासाठी औषधोपचार करावा लागतो. ओके. अँड दिस इज कॉल्ड सिस्टमिक थेरपी. सिस्टमिक थेरपीमध्ये एक पार्ट किमोथेरपी. अच्छा. ते सो हे तीन सिस्टमिक थेरपीचा माणूस जे असतो ते मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, ते मी करतो. ओके. सो हे जे असं तिन्ही जर धावक व्यवस्थित कॉम्पीट केले तर नक्की टीम जिंकतोय. ओके. आता तिसरं धावपटू जे आहे मेडिकल ऑन्कॉलॉजी, त्याबद्दल जरा जास्त जागा सांगायचं झालं तर आधी आपल्याकडे शस्त्र हे मेडिकल ऑन्कॉलॉजी एकच होतं, किमोथेरपी. बरोबर. आता किमोथेरपी बरेच टॉक्सिक आहे. का म्हणजे आम्ही जे औषध देतो ते डिवाईड होणाऱ्या म्हणजे 1 ते 2, 2 ते 4 होणाऱ्या पेशीवर ते मार करायची. बरोबर. मग ते शरीरात हे प्रक्रिया 1 ते 2 डिव्हिजन प्रक्रिया चालूच आहे. आपल्या आतडीमधले पेशी रोज निर्माण होतात, अब्जावधीचा रोज नष्ट होतात. मग तुम्ही किमोथेरपी दिला की रक्ताची पेशी प्रत्येक रोजी निर्माण होणार, मग सगळ्यावर त्याला मार बसणार. म्हणून साईड इफेक्ट बऱ्यापैकी असतात. म्हणून ते असं हँडल करू. तरी किमोथेरपी एसेन्शियल आहे. त्या कारणानं बरेच कॅन्सरचं पेशंट रुग्ण चांगलं झालेलं आहे. त्यांना बरोबर कसं वापरायचं, शस्त्र दुधारी तलवार आहे, कसं वापरायचं ते माणूस माहीत पाहिजे. ओके. हे एक झालं. पण ह्याच्या पलीकडे बऱ्यापैकी सुधारणा झालेलं आहे. ओके. ते ब्रांचेस म्हणजे टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी म्हणून आजकाल आलेलं नवीन तंत्रज्ञान आहे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्टला. टार्गेटेड आणि इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपी. ओके. ओके. म्हणजे काय टार्गेटेड थेरपी म्हणजे आता कॅन्सरची पेशी आणि नॉर्मल पेशी, शरीरातली पेशी, हे दोन्हीमध्ये काही फरक असल्यामुळेच ते वेगळं असते, वेगळं वागते. मग ते नेमकं फरक काय आहे? काही जनुकीय अंशात फरक असते, त्याचं प्रोटीन लेअरमध्ये फरक असते, काहीतरी फरक असते. मग ते नेमकं फरक बघून त्या फरकाला डायरेक्ट करून ते मारणारे असं ड्रग्ज, मॅजिक बुलेट्स फायरिंग केलं की सगळे मारणार नाही, ट्रेसर बुलेटसारखं तिथं जाऊन बसणार आणि त्यालाच फक्त अफेक्ट करणार. अशा पद्धतीचं औषधाला टार्गेटेड थेरपी मेडिसिन्स म्हणतो. हे संशोधन झाल्यामुळे बरेच जे असाध्य होत्या आधी ते बरेच आपल्याला रिझल्ट्स मिळायला लागले. पण सर हे करताना एक पुन्हा ह्याच्यावरचा खर्च हा पण एक खूप मोठा. हे टार्गेटेड थेरपीचा प्रकार झाला. उदाहरण द्यायचं झालं तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये हर्सेप्टिन म्हणून एक औषध आहे. बरं. हे हर्सेप्टिन औषधं ब्रेस्ट कॅन्सरचं HER2 एक्सप्रेसिंग ट्युमर्स म्हणून असतात, त्या पेशंटमध्ये वापरलं तर ब्रेस्ट कॅन्सरचं जेवढं आधी हर्सेप्टिन पॉझिटिव्ह, HER पॉझिटिव्ह असलेलं ब्रेस्ट कॅन्सरचं पेशंट क्यूर व्हायचे प्रमाण खूप कमी होते. हे औषधं आल्यानंतर ते दे हॅव बिकम इक्वली क्युरेबल ॲज एनी अदर ब्रेस्ट कॅन्सर पेशंट. आणि लिम्फोमा म्हणून कॅन्सर्स असतात, त्याच्यात रिटोक्सिमॅब म्हणून मेडिसिन वापरलं CD20 एक्सप्रेसिंग म्हणून त्या पर्टिक्युलर पेशंटमध्ये क्युअर्स हॅव डबल्ड. सो असे बरेच आहे, एक इंटरव्ह्यूमध्ये सांगण्यासारखं नाही आहे, एवढं औषधं निघालेलं आहे. सो टार्गेटेड थेरपी हा इम्पॉर्टंट ब्रांच आहे. ते लंग कॅन्सरच्या पेशंटमध्ये, किडनी कॅन्सरमध्ये बरेच फरक केलेला आहे. एक आणखीन एक ब्रांच, दॅट सब ब्रांच ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजी, इम्युनोथेरपी. हे काय करते, आपली प्रतिकारशक्ती प्रणाली हा कॅन्सरच्या वांड पेशींना मारायची कसं करायचं हे विसरलेलं आहे. नाहीतर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक 3 वर्षाला एकदा कॅन्सर पेशी उद्भवतात प्रत्येकामध्ये, पण तो सगळ्यांना कॅन्सर होत नाही. का म्हणजे आपली प्रतिकारशक्ती प्रणाली एवढं ट्रेंड असते की ते अबनॉर्मल काहीतरी दिसलं की त्याला मारून टाकते. बरोबर. बट ह्याला एक इम्युन टॉलरन्स मेकॅनिझम म्हणून होतं आहे. म्हणजे काही वेळेला आपले ते एवढं छान होतात की आपली प्रतिकारशक्ती त्याच्यावर प्रभाव पाडत नाही, विसर पडते. तो हे जे विसर पडलेलं आहे, काही औषधं दिलं की हे विसर पडलेलं ब्रेक काढून
ते स्टार्ट अटॅक, आपलं प्रतिकारशक्ती प्रणाली त्याला अटॅक करायला चालू करते, मग ते पेशी मरतात. सो दिस इज कॉल्ड इम्युनोथेरपी, इम्युन चेकपॉईंट इनिबिटर्स म्हणतो. उदाहरणं पेम्ब्रोलिझुमाब म्हणून औषध आहे, निवोलुमाब म्हणून औषध आहे, टिस्लेलिझुमाब म्हणून औषध आहे, हे लांब लिस्ट आहे. बट एनिवे हे जे कॅन्सर पेशी आपली प्रतिकारशक्ती मारायला विसरलेलं आहे, आपली प्रतिकारशक्तीचं पेशींना हे आठवण करून देणं की हे अबनॉर्मल आहे मारायला, हां, त्याला पुश देण्याचं काम आहे. हे औषध आहे. दे हॅव कम अँड दे हॅव मेड सो मेनी इम्पॉसिबल सिच्युएशन पॉसिबल. वाव. सो दीज आस्पेक्ट्स आर मेड, म्हणजे हे आल्यामुळे ते बरेच कॅन्सरचं ट्रीटमेंट सुसह्य झाले आणि रिझल्ट चांगले आहे. मग थोडक्यात सांगायचं, जे लोक ट्रीटमेंटला घाबरतात त्यांनी घाबरायची गरज आउटकम रिझल्ट आहे की नाही आहे, शंका, सगळं खर्च करून सुद्धा काय होणार आहे नाही होणार आहे, अनिश्चितता. ठीक आहे, प्रेडिक्शन देता येत नाही, तरीसुद्धा परिस्थिती मच बेटर आहे पहिल्यापेक्षा. आता हा मुद्दा झाला ट्रीटमेंटचा. हां. पुढचा मुद्दा लोकांचा येतो कॅन्सरच्या वेळेला पैसे. हां. कारण ज्या प्रमाणात किमोथेरपीजना पैसे लागतात, ज्या प्रमाणात हे पैसे लागतात, सर्वसामान्य माणसाला अजून ते कठीण होत जातं. पण जगण्याची लालसा, इच्छा नाही, कोणाची कमी होत ओके, नाही. ओके. तर मग आपण हा बॅलन्स कसा ठरवू शकतो? येस. एक तरी औषधांची इंडियन ब्रँड, जेनरिक ब्रँड्स बरेच आलेलं आहे. वा. हे दिस इज अ वेलकम स्टेप. संशोधन केलेल्या लोकांचं पैसे मिळाले पाहिजे, संशोधन अब्जावधी डॉलर्समध्ये खर्च होते, बरोबर आहे, परंतु आफ्टर सम टाईम त्याचं जेनरिक्स पण यायला पाहिजे, तर इट बिकम्स ॲक्सेसिबल. म्हणजे पब्लिकनं त्याचा नाहीतर ते काहीतरी आहे ते काहीतरी होते म्हणून असून काय उपयोग आहे. सो ते जे जेनरिक मेडिसिन्स उपलब्धता भारतामध्ये खूप चांगली गोष्ट आहे. बरेच फॉरेनर्स इथं येऊन ट्रीटमेंट करून जातात. मेडिकल टुरिझम वाढलेलं आहे बिकॉज ऑफ जेनरिक्स. येस, दॅट विल मेक द कॅन्सर ट्रीटमेंट ॲक्सेसिबल. म्हणजे कॅन्सर ट्रीटमेंट सगळ्यांना सर्वसमावेशी व्हायला हे एक कारण आहे, उपलब्धता जेनरिक मेडिसिन. आणि आपले क्वालिटी लॅब्स आणि क्वालिटी ट्रीटमेंट सेंटर्स ॲट अ व्हेरी अफोर्डेबल कॉस्ट उपलब्ध झालेलं आहे. उदाहरण सांगायचं, सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल आहे, ट्रस्ट हॉस्पिटल आहे. आणि फ्रॉम आवर साईड, माय हॉस्पिटल इज द प्रायव्हेट हॉस्पिटल, स्टील आय ट्राय टू गिव्ह ॲज फार ॲज पॉसिबल त्यांना जे समावेशी करता येते ते करायचे प्रयत्न करतो. सो दिस इज वन थिंग. वन इज जेनरिक मेडिसिन्स बिकमिंग अवेलेबल, प्लस दिस आरोग्य योजनाच, म्हणजे आयुष्यमान भारत योजना एटसेट्रा, वर्षाला 5 लाख एक कुटुंबाला मिळते, त्याच्यात बऱ्यापैकी ट्रीटमेंट होऊन जातात. सो कॅन्सर ट्रीटमेंट हॅज बिकम ॲक्सेसिबल. आणि जे तरीसुद्धा कंपनी पण, औषध कंपनी पण पेशंट ॲक्सेस प्रोग्राम म्हणून देतात. म्हणजे तुम्ही एक घ्या, एक वायल आम्ही फ्री देऊ, असं काही गोष्ट होऊन ते पण ॲक्सेसिबल होतो. करेक्ट. सो ओव्हरऑल बरेच ॲक्सेसिबिलिटी वाढलेलं आहे. राहता प्रश्न सर, विलेज आपण ग्रामीण भागात प्रॅक्टिस करता, तिथे पुन्हा जरा गोरगरिबीचं प्रमाण, शेत विकून करण्याचं तर तुम्ही तुमच्याकडनं, म्हणजे जोशीज मेडिकल सेंटर, कॅन्सर सेंटर, तुम्ही काय प्रयत्न करता गोरगरिबांसाठी? एक 2-3 फ्रंटवर आम्ही काम केलेलं आहे आणि करू इच्छितो आहे. की एक तरी एज्युकेशन वाढवणे, म्हणजे अर्ली डिटेक्शन, हे जे कॉशन विशन म्हटलो ते आम्ही वी टेक वर्ल्ड कॅन्सर डे 4 फेब्रुवारीला आम्ही एक हे राबवतो, एक एज्युकेशन प्रोग्राम राबवतो. आपल्याकडे पोस्टर छापवलेलं आहे, जाऊन रॅली काढतो, जाऊन त्याचं पब्लिकेशन करतो, लोकांना ते एज्युकेशन मटेरियल पोचू दे, असं हे एफर्ट घेतो. शिवाय जे काही पेशंट्स क्युरेबल आहे, एस्पेशली फ्यू एक्झाम्पल्स मला आठवते. एक 1.5 वर्षाची बाळ होतं, क्युरेबल कॅन्सर, आणि ते होते मोलकरडे वगैरे होते. आता काय होणार त्यांचं? मग त्या पेशंटला आय एम हॅपी दॅट वी हॅव नॉट ओन्ली चार्ज काढलं एवढंच नाही, त्याचं मेडिसिन्स आम्ही देऊन ते स्पॉन्सर करून ट्रीटमेंट केलेलं आहे. हा आता झालं शाळेला जातो, माध्यमिक शिक्षणाला घेतो, 1.5 वर्षाचे बाळ असलेलं. हे असं एकच नाही, बरेच उदाहरणं आहे. सो वी वुड लाईक टू, बट वी हॅव गॉट आवर ओन लिमिटेशन्स. टू द एक्सटेंट पॉसिबल, जेवढं शक्य आहे ते आम्ही असं सर्वसमावेशी उपचार करायचे प्रयत्न करतो. कॅन्सरविषयी एक अजून मिथ कधी कधी आहे की तो जनरेशनमध्ये पास होतो का? तर खरंच असं घडतं? राईट. कॅन्सर हा बेसिकली जनुकीय अंशाची बिघाड आहे, वादच नाही आहे. हे कॅन्सर काय किंवा जंतूंचं नाही, काही संसर्ग नाही आहे. आणि म्हणजे एकांना दुसरीकडे पसरत नाही, एका व्यक्ती नाही, अजिबात संसर्गजन्य नाही आहे. 100%. ते कॅन्सरचं रुग्णाचं ताटामध्ये जेवलं, ताटामध्ये कोणी जेवलं तरीच काय होत नाही.
शक्य त्याचं ब्लड ह्याला चढवलं तरी येत नाही. हं. ओके, सर उदाहरण द्यायला लागलो. हां. मग कशामुळे होतं आहे की जे जनुकीय अंश असतात, पेशीमधलं जनुकीय अंश, त्याच्यातली खराबी. हं. आता हे खराबी हेरिटेबल अनुवंशिकतेनंच यायला पाहिजे असं नाही आहे. हं. काही अनुवंशिकता प्रमाण असते, बट अनुवंशिकता एकच कारण असं नाही आहे. हां. हे काय असते, गाडी आहे, ब्रेक चांगला आहे, ड्रायव्हर चांगला आहे, तर ते ॲक्सिडेंट व्हायची शक्यता कमी असते. बट जर करता ब्रेक कमी आहे, ब्रेक्स बरोबर नाही आहे किंवा ड्रायव्हर बरोबर नाही आहे, तर ॲक्सिडेंट व्हायची शक्यता जास्त होते. तसं जनुकीय काही प्रीडिस्पोजिंग जीन्स म्हणून असतात, प्रीडिस्पोजिंग. ओके, बरं. जीन्स असतात. हं. मग ते असतील आणि तो माणूस काहीतरी रिस्क फॅक्टर्स घेतला, तर त्याला कॅन्सर व्हायची शक्यता खूप होते. हो. सो ओव्हरऑल तुम्ही सांगायचं झालं तर 100 कॅन्सरचे पेशंट असतील तर हेरिटेबल कॅन्सर्स 15 ते 20 असतात. अच्छा. 80 पेशंट्स त्यांना काय हेरिटेबल कॉज नसते, आनुवंशिक कॉज नसते, बट त्यांना त्यांना वेगवेगळ्या कारणानं जनुकीय अंश खराब होऊन त्याला कॅन्सर झालेलं असते. कारण खूप गोष्टी असतात, लोकांना असं वाटतं की अरे घरात आहे का. कसं आहे, शुगर खाऊन येत नाही, साखर खाऊन येत नाही, त्याचं शुगर हँडलिंग कॅपॅसिटी बिघडलेलं असते. बरोबर. म्हणजे त्यातली जनुकीय अंश बिघडलेलं असते आणि त्याचं बाहेरनं काहीतरी स्ट्रेस किंवा काय काय कारण असतील तर त्याला काय साखर होतो. एका फॅमिलीमध्ये साखर असतील तर त्या फॅमिलीमध्ये साखर व्हायची शक्यता जास्त असते. असं म्हणून फॅमिलीचं सगळ्यांना साखर होते असं नाही आहे. नाही, बरोबर. एखाद्या व्यक्तीला कॅन्सरचं रुग्ण असतील तर सगळे कॅन्सरचं यायला पाहिजे असं नाही आहे. सो इट्स अ मल्टीफॅक्टोरियल डिसऑर्डर. ओके. मल्टिपल फॅक्टर्स कम इन, बट सम अमाऊंट ऑफ ऑब्वियसली इट इज अ जीन डिसऑर्डर. जनुकीय अंश खराब होतात, परंतु अनुवंशिकता हेच कारण कमी असतं. मग आता जोशी रिसर्च सेंटर अजून पुढचं प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे आता येणाऱ्या काळासाठी? येस. सो आपलं ह्याच्यात जोशी कॅन्सर सेंटरला जे काय हे इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी, जे काय नवीन पद्धती आहे, ॲज फार ॲज पॉसिबल आपल्याला जे इवन वेस्टर्न जे काय ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आहे, इम्पोर्टेड मेडिसिन असलं तरी सहजासहजी उपलब्ध व्हायला पाहिजे. असं करून जे काय टॉप नॉच सिटीमध्ये आहे ते ट्रीटमेंट आपल्याकडे व्हायला पाहिजे, हे आपलं एक मेन उद्देश आहे. म्हणून वी हॅव गॉट अ टाय अप विथ सो मेनी अदर टॉप लेवल लॅबोरेटरीज, टॉप लेवल मेडिसिन इम्पोर्टिंग कंपनीज एट्सेट्रा. म्हणजे काही आता नवीन यायला लागले ते म्हणजे अँटीबॉडी ड्रग कॉन्ज्युगेट म्हणतो, हे नवीन आहे. हे इम्पोर्टच करावं लागते, अच्छा, सहजासहजी मिळत नाही. तशा हे एजंट्स पण किंवा एजन्सीज आपलं सेंटरबरोबर संलग्न आहे. अच्छा. सो सपोजिंग समबडी डिझर्व्स अँड इज विलिंग टू गो फॉर इट, विल प्रोव्हाइड दॅट ॲट मिरज, स्मॉल प्लेस लाईक मिरज. सो मला असं वाटतं नेहमी सर, हे स्मॉल आणि बिग प्लेस असं काही नसतं. त्या गावाला उत्तम डॉक्टर, त्या गावाला उत्तम रिसर्च सेंटर मिळणं गरजेचं असतं, तर तुम्ही ह्या सगळ्या रोगांपासून दूर होऊ शकता. फ्रॉम माय पॉईंट ऑफ व्ह्यू, माझ्या दृष्टिकोनातून म्हटलं तर हे उपलब्ध असायला पाहिजे. उपलब्ध असतील तर अफोर्डेबिलिटीचं पुढचं क्वेश्चन. ॲक्सेसिबल आणि अफोर्डेबल हे दोन गोष्ट आहे. सो फर्स्ट आय वॉन्ट टू मेक इट ॲक्सेसिबल, देन ॲज फार ॲज पॉसिबल अफोर्डेबल. येस, पण ते नसेलच तर तुम्ही काहीच करू शकत नाही. सो माय फर्स्ट पॉईंट इज टू मेक दीज थिंग्स ॲक्सेसिबल ॲट अ प्लेस लाईक मिरज. येस. पण सर, तुम्हाला एक माझा प्रश्न आहे की तुम्हाला असं कधी मोठ्या शहरात जाऊन काम करावं असं वाटलं नाही? कारण तिथे मिळणारा पैसा, तिथे मिळणारं लाईफस्टाईल पूर्णपणे वेगळी आहे. पण तुमचं शिक्षण आणि हे तुम्ही जस्ट बिकॉज तुम्ही मिरजच्या जवळचे होतात असं म्हणून नाही, पण हा पण एक खूप मोठा सॅक्रिफाईस आहे की मोठ्या शहरामध्ये जाऊन उत्तम लाईफस्टाईलच्या ऐवजी तुम्ही मिरजसारख्या शहरामध्ये राहून तिथल्या लोकांची सेवा करावी. याचं उलट एक आहे. कसं छोट्या शहरामध्ये असून जे काम करतो त्यावेळी जे काय ज्या ग्रामीण भागातले जे काय पेशंट्स येतात त्यांचं जे काय भावनात्मक एक अटॅचमेंट जे असते ते शहरात मिळणार नाही. दिस आय हॅव अंडरस्टूड. अँड सपोजिंग मला एक अनुभव सांगायचा बरं. मला कुठंतरी गावात गेलो तर कोणतरी म्हणतात, अरे हे जोशी डॉक्टर, तर तुम्ही माझ्या याला ट्रीट केला होता, बरं आहे सर, नमस्कार म्हटलं. तर ते तुम्ही ते मुंबईमध्ये करोड रुपये कमवा, ते मिळत नाही. नक्कीच. सो दिस आय हॅव फर्स्ट हँड मला एक्सपिरियन्स आहे. हां, ठीक आहे, सम अमाऊंट ऑफ लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज, सम अमाऊंट ऑफ ते असते, ठीक आहे, बट आय टेक इट इन माय स्ट्राईड. व्हेरी नाईस. सर, अजून एक प्रश्न जे तुम्ही आत्ताच म्हणालात की तुम्हाला कोणी माणसं भेटली की बरं वाटतं, पण असा एखादा अनुभव तुम्हाला शेअर करावासा वाटले एखाद्या पेशंटबद्दल
कारण काय असतं, डॉक्टर हे प्रत्येक वेळेला खूप प्रॅक्टिकल असतात असं वाटतं, पण शेवटी तोही माणूसच आहे. एखादा पेशंट बघून किंवा एखाद्या पेशंट बघून तुम्हाला आतून माणूस म्हणून जास्त तुम्ही ते चॅलेंज म्हणून स्वीकारलं किंवा माणूस म्हणून स्ट्रगल झाला, अशी एखादी केस? म्हणजे चॅलेंजिंग पेशंट जे मेडिकली चॅलेंजिंग होतं ते तसं पार पडलं ते म्हणताय की कसं? कसंही म्हणजे तुम्ही कॅन्सर पेशंटबद्दल सांगू शकता किंवा काय? देअर वॉज वन 13 महिन्याची बाळ होतं. 13 महिने? 13 महिन्याची ब्लड कॅन्सर. आणि दिस वॉज इन व्हेरी रिसोर्स रिस्ट्रिक्टेड, म्हणजे वे बॅक इन 2001. हे आताची सिच्युएशन नाही, 2001 साली ते 13 महिन्याची बाळ, ब्लड कॅन्सर, दॅट टू रिप्लेसिंग एंटायर म्हणजे त्याचं नॉर्मल पेशी नाहीच होत्या, ब्लडमध्ये सगळं होतं ते कॅन्सरची पेशी होत्या. अशा पेशंट त्याच्या इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट केल्याशिवाय पार पडणार नाही. मग करायला गेलं तर कॉम्प्लिकेशन असणार, आणि त्याच्यात एवढं कॉम्प्लिकेशन आले, बुरशीचं जीवाणूचं सेप्सिस झालं, फंगल सेप्सिस म्हणतो, ऑर्गन सिस्टम डिस्फंक्शन, हे सगळं होऊन मग ते बाळ आता PUC करून तो पूर्ण नॉर्मल लाईफ जगतो आहे. हो. दे आर फ्रॉम कर्नाटका. हो. नाव सांगत नाही, ऑफकोर्स नॉट. सो दॅट इज वन थिंग. अनदर बॉय, ब्लड कॅन्सरचं पेशंट, इट वॉज अ चॅलेंज. त्याला पण फंगल सेप्सिस, फंगल नॉड्युल्स म्हणून झाले, आणि तो पेशंट पण कसं चॅलेंजिंग सिच्युएशन्स हँडल करत तो कोर्टात कामाला आहे. तर एकदा सांगलीमध्ये असं मार्केटमध्ये फिरताना येऊन पाया पडला तो. हो काय रे म्हटलं, असं तुम्ही ट्रीट केलं, आता नोकरीला आहे मी, चांगलं म्हटलं. सो चॅलेंजिंग असतात. सो अँड इट इज रिवॉर्डिंग ऑल्सो. येस, ऑफकोर्स. तुम्ही असे चॅलेंजेस घेता आणि त्यामुळेच तुम्हाला एवढे रिवॉर्ड्स मिळतात. असे अनेक रिवॉर्ड्स तुम्हाला मिळत आणि एक हेल्दी भारत तयार करण्यासाठी तुमचा जो प्रयत्न आहे तो कायम असाच यशस्वी राहो, हीच आमच्याकडनं सदिच्छा. धन्यवाद. 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 धन्यवाद.